तुमचं? तर आज आपण बघूया चाकवताची भाजी कशी बनवायची. तुम्हाला माहिती आहे का चाकवताची भाजी कशी असते? तर ही बघा अशा मोठ्या मोठ्या पानांची असते चाकवताची भाजी. तर चला सुरुवात करूयात. मी इथं स्वच्छ भाजी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कुकरमध्ये. त्याच्यामध्ये एक 2-3 चम्मच शेंगदाणे टाकले, 2-3 चम्मच चणा डाळ टाकली. तुम्हाला हवं तर तुम्ही मूग डाळ सुद्धा टाकू शकता. आणि इथं बारीक चिरलेलं एक टोमॅटो टाकलेला आहे. आता 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि कुकरच्या 1-3 शिट्ट्या करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकताय मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली भाजी सुद्धा छान मऊ अशी शिजलेली आहे. तर आता आपण ह्याच्यातलं पाणी साईडला काढून घेऊयात आणि भाजी चांगली घोटून घेऊयात. मी या पद्धतीत ग्लासने भाजी घोटून घेतलेली आहे. आता मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ते बघूयात. मी इथं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, शेंगदाणे 1-2 चम्मच घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या. तर आता हे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे आणि हा थोडासा लसूण आहे तो आपण ठेचून फोडणीला टाकूयात. इकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच टाकलेला आहे. आपला घरगुती वापरण्यातला मसाला मी 1-1.5 चम्मच घेतलेला आहे इथं. आता आपला हा मसाला भाजलेला आहे. तर आता आपण बारीक केलेला मसाला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजूयात. आणि तुम्ही बघू शकता मसाला चांगला भाजलेला आहे, तेल गरम व्यवस्थित झालेला आहे आणि आपला मसाला दाटसर असा भाजतोय. आता मसाला भाजला की याच्यात आपण मी लसूण टाकलेला विसरली बोलायला, लसूण सुद्धा आपण टाकलेला आहे फोडणीला. आणि आता आपण गरगटा बनवलेला होता तो गरगटा टाकलेला आहे, चाकवताचा गरगटा. मी ताटामध्ये अजून थोडंसं पाणी ओतून ताटातनं कढईमध्ये पाणी ओतलेलं आहे. तर चवीपुरतं मीठ टाकूयात आणि भाजीला उकळी येऊपर्यंत शिजवून घेऊयात. आपल्या भाजीला कट छान लाल भडक आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि इथं आपल्याला मी हळद सुद्धा टाकलेली आहे थोडीशी भाजीमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, भाजी शिजलेली आहे. 3 ते 4 मिनिटात उकळी आलेली आहे आणि कट सुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला. ही चाकवताची भाजी आपल्याला फक्त हिवाळ्याच्या दिवसातच भेटते, दुसऱ्या सीझनमध्ये भेटत नाही शक्यतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चाकवताचा गरगटा. आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी काही भाग आहे ह्या भाजीचा. आयुर्वेदिक भाजी आहे ही, तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा. आणि आपली भाजी शिजलेली आहे, तर आता आपण ह्याला डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकताय आपली चाकवताचा गरगटा. ट्राय करून बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा.